मीरा रोड येथील प्रकरणात मुख्य आरोपी जैब जुबेर याच्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे। जैब हा मूळचा सुशिक्षित असून त्याचं संपूर्ण शिक्षण अमेरिकेत झालंय। त्याचे आई वडील आणि 2 बहिणी सध्या अमेरिकेतच स्थायिक आहेत। मात्र जैबच्या आयुष्यात वादळ आलं जेव्हा त्याच्या घरातल्यांनी त्याला घराबाहेर काढलं। इतकंच नाही, त्याच्या पत्नीनेही त्याची साथ सोडली। कौटुंबिक छळ किंवा वैयक्तिक वादामुळे तो पूर्णपणे एकाकी पडला। घरातून हकालपट्टी झाल्यानंतर जैब मुंबईतल्या कुर्ला परिसरात वास्तव्याला आला। मात्र इथं त्याला घर मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला। घर न मिळण्यामागे आपल्या धर्माचा संबंध जोडत मुंबईत मुस्लिम समाजावर अन्याय होतोय अशी टोकाची भावना त्याच्या मनात घर करू लागली। या दरम्यान तो दहशतवादी संघटनांच्या संबंधित व्हिडिओ पाहू लागला। सोशल मीडियावर उपलब्ध असलेले दहशतवादी कारवायांचे व्हिडिओ पाहून तो प्रेरित झाला। तपास यंत्रणा आता जैबच्या सोशल मीडिया अकाउंट्सची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची कसून चौकशी करत आहे। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निकेश, काय अधिक माहिती येते? एक उच्च शिक्षित अमेरिका रिटर्न असा हा तरुण या मार्गाला कसा लागला, काय अधिक माहिती आहे? नक्कीच जुबेर जो आहे तो आता एटीएसच्या ताब्यात आहे आणि एटीएस कडनं आता त्याची कसून जी आहे ती चौकशी केली जाते। संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय आणि त्यातनंच आता धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते। कारण जैब जो आहे तो एक सुशिक्षित तरुण आहे। तो अमेरिकेत त्याचं पूर्णपणे शिक्षण झालेलं आहे। जैबचे आई वडील आणि 2 बहिणी अजून देखील अमेरिकेमध्ये वास्तव्यात आहेत। त्याची पत्नी आहे, त्या पत्नीने देखील त्याला सोडल्यानंतर तो एकंदरीत एकाकी पडलेला होता। घरातनं हकालपट्टी झाल्याच्या नंतर त्यांनी थेट मुंबई गाठली आणि मुंबईतल्या कुर्ला भागामध्ये तो स्वतःसाठी घर शोधू लागला। मात्र आपल्या धर्मामुळे आपल्याला घर दिलं जात नसल्याची भावना जी आहे त्याच्या मनामध्ये घर करून जात होती। त्यामुळे अतिशय तो चिंताग्रस्त झालेला, त्याच्या मनामध्ये अनेक विचार जे आहेत ते फिरू लागलेले होते आणि त्यामुळे हा कुठेतरी दहशतवादी संघटनांच्या व्हिडिओ जे आहेत तो सोशल मीडियावरती पाहू लागला। दहशतवादी नेत्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं तो ऐकू लागला आणि याच भाषणांमधून प्रेरित होऊन अनेक कारवाया करण्याच्या मार्गावरती जे आहेत जे निकेश, दुर्दैवी आहे एक उच्च शिक्षित तरुणाला या मार्गावरती त्याचा प्रवास होणं खरंच दुर्दैवी आहे। आणि या निमित्तानं ही सगळी इकोसिस्टम काय आहे, ही कशी दूर करता येईल आणि अशा प्रकारच्या तरुणांना चुकीच्या मार्गाला लागण्यापासून कसं वाचवता येईल याचा विचार करावा लागेल। धन्यवाद निकेश।